या जगातात तुम्ही बैलावर प्रेम करा, बैल आपला होतो, माणूस नाही. 15 दिवस एखाद्या बैलाला चारा खाऊ घाला बुवा. मी शेतकऱ्याचा पोरगाव, मला माहिती आहे सगळं. 15 दिवस एखाद्या बैलाला तुम्ही चारा घाला, 16व्या दिवशी नुसतं गेट वाजलं तरी मालकाकडे वळून पाहतो बैल. इतकं प्रेम असतं त्याचं आपल्या मालकावर. हातभर जमीन उकरण्याची ताकद आहे त्याच्या अंगात, इतका मर्द आहे तो. हातभर हातभर जमीन उकरतो नांगराने. पण हातभर जमीन उकरणारा मर्दानगी बैल घरी आपण ज्या वेळेला आणतो त्यावेळेला असं एवढं एवढं दावं त्याला गुंडाळतो आणि त्या खोट्याला बांधतो. अरे हातभर जमीन उकरणाऱ्या बैलाच्या अंगात खोटा बाहेर काढायची ताकद नाही, पण केवळ तुमच्या माझ्यावर त्याचं इतकं नैतिक प्रेम आहे की आपल्या घरच्या खाल्लेल्या अन्नाला इतका जागतो. तुम्ही नुसतं अडकून ठेवलं तरी रात्रंदिवस खोट्यावर आपल्याच दावणीला त्याचा प्राणही जातो तर आपल्या दावणीला. आपण आहे हो, त्याला बाजार फिरून आणतो, विकून येतो. तो तयार आहे आपल्याशी नातं जोडायला. 2 वाजेपर्यंत आपला कष्टकरी बाप त्याच्यावर आऊत आणतो. 2 वाजेला उन्हात सोडलेला बैल चरायला लागतो 4 वाजेपर्यंत. बैलगाडीला पाठ टेकवलेला शेतकरी 4ला आवाज देतो बैलाला. 4ला चल रे बाबा. एक आवाज देता बरोबर तिकडच्या बांधावरचा बैल आपल्या बापाजवळ पळत येतो धामक्कर. एका आवाजात. या मातीचं दुर्दैव हे. 4 पायाचा बैल आपल्या बापाचा 60 वर्षाच्या बापाचा आवाज ओळखतो. 4 पायाचा बैल. पण त्याच घरातला 30 वर्षाचा पोरगा बापानं 4 आवाज दिले तरी एकदा सुद्धा बापाला ओ देत नाही. या मातीची शोकांतिक आहे. बोला ना आता जोडता कोणाशी? हे खरं आहे? कुठे प्रामाणिकता शिल्लक आहे? एक चित्र दिसलं नाही अजून असं एक की ज्यानं हाताला तेल सोडलेलं आहे आणि आपल्या कष्टकरी शेतकरी बापाच्या पायाला एखादा तरुण पोरगा बापाच्या भेगा पडलेल्या पायाला ते तेल सोडून देतोय. एक चित्र दिसलं. ठेका मिळावा, मान मिळावा, पैसा मिळावा म्हणून लोक लोटांगण घालतात कोणाच्या पायावर. श्रीमंतानं माझं म्हणावं म्हणून लोक गडबडा लोटांगण घालतात. उभं आयुष्य हाजी 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 करत जगतात. पण ज्या जगातल्या सगळ्या तीर्थांनी नांदावं आपल्या आईच्या आणि वडिलाच्या चरणात, त्या चरणाला भेगा पडलेल्या पायाला, आपल्या बापाच्या पायाला भेगाच पडल्याय. एकदा बाप झोपलेला असताना आपल्या बापाचे पाय पा, कष्टकरी शेतकरी बापाच्या पायाला भेगाच पडलेला आहे. इतका राबलाय तो आपल्याकरता. 22.5 फुटाचं अंतर पार करून गेलेल्या रोहित शर्मा करता टाळी वाजवण्याचा स्वधर्म आपण जोपासतो, वाजवली पाहिजे. पण 22.5 फुटाचा अंतर पार करून गेलेल्या रोहित शर्मा करता, विराट कोहली करता टाळी वाजवताना जितका आनंद होतो तरुणाला, तेवढंच त्याला साधं विचारावं वाटतं. रे वयाच्या 60 वर्षापर्यंत या धुऱ्यावरून त्या धुऱ्यापर्यंत आपला बाप केवळ रनच काढतोय. गळ्या तू कधीतरी त्याच्या पायाला स्पर्श केला रे? कधीतरी जोडले त्याच्याकडे पोन हात? नातं जोडा विचाराशी.